रतन आणि सारिका यांचं लग्न होतं आहे. रतनचं वय वर्ष आहे सध्याचं 28 वर्ष आणि सारिका साधारणपणे 22 ते 23 वर्षाची मुलगी आहे. यांच्या लग्नाच्या पहिल्या रात्रीपासून सारिका नाराज आहे. ती रतनवर राग ठेवून आहे आणि त्याचं कारण आहे लग्नाच्या पहिल्या रात्रीपासूनचे रतनने तिच्याशी ठेवलेले अनैसर्गिक संबंध. त्याची ही सगळी सत्य घटना आहे. अलीगड आहे. अलीगडमध्ये सारिका आणि रतन यांचं लग्न होतं आहे. लग्नाच्या दिवशी सगळे खुश होते, पण लग्नाच्या पहिल्या रात्री मात्र या दोघांमध्ये एक बेबनाव तयार झालेला आहे. आणि हा बेबनाव असा आहे की याचं जे मूळ कारण आहे हे साधारणपणे 15 वर्षापूर्वी, म्हणजे साल साधारणपणे 12-13 असायला पाहिजे. त्यावेळेला रतन हा साधारणपणे 15 वर्षाचा होता. त्यावेळापासून त्याला एक व्यसन लागलेलं होतं. ते म्हणजे सी डी बघायचं किंवा त्यावेळेला मोबाईलमध्ये नवीनच अँड्रॉईड फोन लॉन्च झालेले होते. त्याच्यामुळे त्याच्याकडे काही करून एक मोबाईलमध्ये क्लिप आलेली होती आणि ही क्लिप ब्लू फिल्मची क्लिप होती आणि ही अर्ध्या मिनटाची असलेली क्लिप बघून रतन पागल झालेला आहे आणि त्याला असं वाटायला लागलं आहे की आपण काही करून या क्लिप जास्तीत जास्त मिळवल्या पाहिजेत आणि त्याला ह्या गोष्टी सगळ्या आवडायला लागल्यात. कारण एक क्लिप बघून त्याचं पोट भरत नव्हतं. त्याने पहिली आलेली क्लिपच त्या मोबाईलवरती अनेक वेळा बघितली आणि मग आता काय करायचं, तर आपल्याला क्लिप मिळायला पाहिजेत किंवा व्हिडिओ मिळायला पाहिजेत. तर आता ही जी तरुण पोरं असतात यांना या सगळ्या टेक्निकल गोष्टी खूप चांगल्या प्रकारे माहिती असतात. त्याच्यामुळे मग त्याने काय केलं आहे की आपल्या मित्रांकडे संपर्क केला आहे की मला या सगळ्या क्लिप कुठे मिळतील, कशा मिळतील. आणि मग त्याला त्याच्या एका मित्राने या क्लिपचा साठा त्याला दिलेला आहे आणि तो रोज मित्र त्याला 1-2 क्लिप पाठवायचा आणि हा क्लिप बघायचा. आणि जसं जसं त्या बी पी बघण्याचं व्यसन त्याला लागलेलं होतं तसं तसं त्याच्या मनामध्ये अनेक विचार घोंगावत होते. त्याला अनेक अश्लील विचार त्याच्या मनात येत होते. तो 24 तास याच विचारांमध्ये असायचा. कारण ज्या ज्या वेळेला तो या सी डी बघायचा किंवा क्लिप बघायचा, बी पी बघायचा, त्या वेळेला त्याला त्याच्या मनामध्ये अश्लील विचारांचं वादळ येत होतं. आता हे अश्लील विचार शमवायचे कसे, तर ज्या वेळेला अशी जी त्याच्या मित्रांचं जर टोळकं बसायचं, त्या टोळक्यांमध्ये मग या सगळ्या चर्चा व्हायच्या आणि या चर्चांमधून मग त्याला काही आयडिया आलेल्या आहेत. मग त्याला त्याच्या एका मित्राने सल्ला दिला आहे की तू आता मॉन्स्ट्रिब्युशन करत जा, म्हणजे तुझ्या ज्या भावना आहेत ह्या भावना कमी होतील. मग त्याने जसा वेळ मिळेल तसं मॉन्स्ट्रिब्युशन करायला सुरुवात केलेली आहे. दिवसातून 2-2, 3-3 वेळेला तो मॉन्स्ट्रिब्युशन करत असायचा आणि त्याच्या जो लैंगिक भावना आहे त्यांचा निचरा करत होता. आणि पण हे सगळं करत असताना त्याचं जे बी पी बघण्याचं जे प्रमाण होतं ते सातत्याने तेच चाललेलं होतं आणि दिवसेंदिवस अँड्रॉईड फोनमध्ये सुधारण्यात होत्या. तसं तसं एच डी क्वालिटीमध्ये या सगळ्या क्लिप त्याला मिळायला लागलेल्या होत्या. आता तो नोकरीला देखील लागलेला आहे. त्याचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे आणि एका कंपनीमध्ये तो टेम्पररी कामाला लागलेला आहे. आता आपला पोरगं कामाला लागलेला आहे. त्याच्यामुळे मग त्याच्या घरच्यांनी त्याचं लग्न करायचं ठरवलं आहे आणि त्याचं लग्न सारिकासोबत लावून दिलेलं आहे. आणि आता पहिली रात्र या दोघांची उजाडलेली आहे. आणि रतनच्या मनामध्ये त्याने आजपर्यंत ज्या काही ब्लू फिल्म किंवा या ज्या क्लिप बघितलेल्या होत्या त्याच्यामध्ये अनेक क्लिपमध्ये त्याने अनैसर्गिक संबंध बघितलेले होते, अनैतिक संबंध बघितलेले होते आणि या संबंधाला धरूनच मग त्याच्या डोक्यामध्ये ज्या काही कल्पना होत्या त्या आता त्याने त्याच्या लग्नाच्या बायकोसोबत करायचं ठरवलेलं होतं. आणि लग्नाच्या अगोदर 8 दिवस तो या क्लिपमध्ये इतका मग्न होता की त्याला या क्लिप बघून मग त्याला सगळ्याच्या सगळ्या गोष्टी त्याच्या बायकोसोबत करायच्या होत्या. आता हे या सारिकासाठी एक खूप मोठी धोक्याची घंटा होती. आणि लग्नाच्या पहिल्या दिवशी खरं तर ही जी त्यांचं पहिलं प्रणय जीवन होतं हे सुखी समाधानी होण्याची गरज होती. त्याच दिवशी त्याने सारिकासोबत मुखमैथुन आणि गुदमैथुनासारखे संबंध तिच्यासोबत ठेवले. आता मुखमैथुन आणि गुदमैथुन हे अनेक लोकांना माहिती असतात आणि अनेक लोक याच्या बाबतीत त्याची माहिती असते, पण या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकली करणं शक्य नसतं. अनेक वेळेला अशा विचारांच्या देखील किळस वाटू शकते. तर मग या सगळ्या गोष्टी जर का प्रॅक्टिकली करायच्या असतील तर मात्र या निश्चितच अत्यंत ही भेदरक आणि भयानक अशी परिस्थिती समोरच्या पार्टनरवरती येऊ शकते. आणि तीच वेळ सारिकासोबत आलेली होती. तिने असं ठरवलेलं आहे की आता आपण या सगळ्या बाबतीमध्ये कसं काय सहन करायचं, कारण पहिल्याच दिवशी जर का अनैसर्गिक अनैतिक संबंध याने ठेवले असतील तर मात्र तिच्या स्वप्नांचा चुराडा झालेला होता. सतत महिनाभर रतन तिच्यासोबत अशा स्वरूपाचे
मुखमैथून असेल किंवा गुदमैथून असेल अशा संबंध ठेवत होता आणि या संबंधाला ती वैतागलेली होती. कारण नैसर्गिक पद्धतीने ठेवलेल्या संबंधामध्ये व्यक्तींना सुख मिळत असतं, मग ते स्त्री असू दे किंवा पुरुष असू दे. पण मात्र असे अनैतिक संबंधांमध्ये जरी पुरुषाला सुख समाधान मिळत असेल तरी देखील स्त्रीला मात्र यामधून कोणत्याही प्रकारे समाधान मिळत नसतं. आणि मग याने अशा स्वरूपाचे जे संबंध ठेवलेले होते, या संबंधातून सारिका मनातून खचलेली होती आणि शेवटीला मग धीर करून तिने आपल्या मैत्रिणीसोबत हा विषय मांडलेला आहे. मैत्रिणीला ती म्हणते की आता माझं लग्न होऊन महिना झालेला आहे तरी देखील माझा नवरा माझ्यासोबत वेगवेगळ्या गोष्टी करतो, नको नको त्या गोष्टी करतो, अनैतिक संबंध ठेवतो. आणि तिने जे काही गोष्टी आपल्या मैत्रिणीला सांगायच्या आहेत त्या खुलासेवार पद्धतीने सांगितलेल्या आहेत. आता मैत्रीण देखील या सगळ्या गोष्टींवरती नाराज झालेली आहे, पण ही शिकले समजलेली व्यक्ती होती. त्यामुळे तिच्या मैत्रिणीने या दोघांनाही एका काउन्सिलरकडे ती घेऊन गेलेली आहे. काउन्सिलरच्या समोर त्या मैत्रिणीने त्यांना बसवलं आहे. काउन्सिलरसह त्यांना म्हणतो की असे संबंध असतात, हे संबंध अनेक वेळेला त्रासदायक असू शकतात आणि जर का आपण अशा स्वरूपाचे संबंध ठेवत असू तर अनेक रोगराईला देखील आपण बळी पडू शकतो. आणि हे सगळे संबंध हे समोरच्या व्यक्तीच्या मनाच्या विरोधात आपण ठेवू शकत नाही. आणि जर का असे संबंध ठेवले गेले तर समोरच्या व्यक्तीला तुमच्या विरुद्ध कायदेशीर तक्रार करण्याचा, तुमच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्याचा, शारीरिक हिंसा केल्याचा गुन्हा नोंदवण्याचा पूर्णपणे अधिकार असतो. आता ही सगळी समज या काउन्सिलरने या दोन्ही जोडप्याला दिलेली आहे. जास्त करून रतनला ह्या सगळ्या गोष्टी समजवलेल्या आहेत. रतनने या सगळ्या गोष्टी मान्य केल्यात आणि काउन्सिलरच्या रूममधून ते बाहेर पडलेले आहेत. काउन्सिलर त्यांना असं म्हणत होते की जर का तुम्हाला सुखी समाधानाने आयुष्य जगायचं असेल आणि आयुष्यभर एकत्र राहायचं असेल तर एकमेकांच्या गरजांचा, त्याचबरोबर आपल्या एकमेकांच्या शरीराचा देखील अभ्यास असणं आणि आपण काय केल्यामुळे काय गोष्टी घडू शकतात, कशा स्वरूपामध्ये आपण वागलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा ताळेबंद या काउन्सिलरनी या दोघांपुढे मांडलेला होता. आणि जे समजायचं होतं ते रतन समजून गेलेलं आहे आणि इथून पुढचं आयुष्य तो मात्र आता सुखाने जगतोय. भेटणार आहोत आपण अशाच एखाद्या नवीन क्राईम स्टोरीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.